तहूर राणाची 10 वाजता चौकशी सुरू होणार आहे। एनआय तहूर राणाची चौकशी करणार आहे। सीसीटीव्ही समोर ही चौकशी पार पडणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। तहूर राणाची 10 वाजता चौकशी सुरू होणार आहे आणि या चौकशीचं रेकॉर्डिंग सुद्धा होणार आहे। सूत्रांनी झी 24 तासला ही महत्त्वाची माहिती दिलेली आहे। तहूर राणाचं प्रत्यार्पण झालेलं आहे। कालच तो भारतामध्ये दाखल झालेला आहे आणि त्याला 18 दिवसांची कोठडी देण्यात आलेली आहे आणि आज 10 वाजता त्याची चौकशी सुरू होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी उर्वशी खोना यांच्याकडून। उर्वशी, सकाळी 10 वाजता आता तहूर राणाची चौकशी सुरू होणार आहे। एक एनआयची स्पेशल टीम आहे, ते चौकशी सुरू करणार आहे। तहूर राणाला जे आहे एक इंट्रोगेशन रूम आहे तिथे आणलं जाईल आणि तिथे त्याला प्रश्न विचारले जातील। त्या रूम मध्ये सीसीटीव्ही आहे हेही समजून येते। इतकंच नव्हे तर या पूर्ण जो साक्ष देणारे जे त्याचे स्टेटमेंट्स आहेत, जे प्रश्न विचारले जातील त्या सगळ्यांची व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे। प्रश्नांमध्ये आपण बघितलं तर पहिले जे बेसिक प्रश्न आहेत ते म्हणजे तहूर राणाची फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे, त्याचा व्यवसाय काय होतं, नेमकं कशा प्रकाराने जे आहे तो कुठे जन्माला आलेला आणि पुढे कसं त्याचं पूर्ण आतापर्यंतचं आयुष्य होतं, कुठे कुठे त्याने व्हिजिट केलेलं, या सगळ्यांबद्दल विचारलं जाणार आणि त्याच्यानंतर 26/11 घेऊन जे आहे विचारपूस केली जाणार असं समजतंय। त्याचबरोबर आजही एनआय हेडक्वार्टर्सच्या बाहेर जे आहे सिक्युरिटी मोठ्या प्रमाणावर वाढवली गेली आहे, कारण की आता तहूर राणा मुख्यालय एनआय मुख्यालयामध्ये आहे आणि म्हणूनच तिकडचा जो जवाहरलाल नेहरू स्टेडियमचा जो मेट्रो गेट नंबर आहे, गेट नंबर 2 तेही बंद केलं गेलं आहे आणि लोकांचा पूर्ण तो रस्ता जो आहे एनआय हेडक्वार्टर्सचा ते बंद केलं गेलं आहे। आजपासून एनआय हेडक्वार्टर्स मध्ये एनआय मुख्यालयामध्ये तहूर राणाची चौकशीला सुरुवात होणार। अगदी धन्यवाद दिलेल्या आहे माहितीसाठी। तर आपण पाहतोय आताची महत्त्वाची बातमी, तहूर राणाची सकाळी 10 वाजता चौकशी सुरू होणार आहे। एनआय तहूर राणाची चौकशी करणार आहे। सीसीटीव्ही समोर राणाची ही चौकशी पार पडणार आहे, तसंच या चौकशीचं रेकॉर्डिंग सुद्धा होणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे।